नमस्कार. फायनली खुशखबर लाभार्थ्यांसाठी आलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक मोठी अपडेट आलेली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्या वितरणानंतर लगेचच ही खुशखबर आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी एक छोटीशी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. पहा, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया सगळ्यात मोठी खुशखबर. तर या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 30 एप्रिल रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीत आहे, एप्रिलचा हप्ता जो आहे तो वितरित झालेला आहे 30 तारखेला, आणि त्याच दिवशी एक नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी हप्ता वितरण करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे. होय, बरोबर आहे. आता हप्ता वितरण करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे. तर पहा, या शासन निर्णयानुसार जी माहिती देण्यात आलेली आहे ती आपण जाणून घेऊया. राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यास 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली असून, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात. तर या ठिकाणी पहा, 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात येत आहे आणि 2026-27 या वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. शासन निर्णयामध्ये निधी वितरण करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. तुम्हाला माहीत आहे, एप्रिलचा हप्ता दिव्यांग बांधवांना 29 तारखेला मिळालेला आहे आणि त्यानंतर 30 तारखेला पुन्हा एकदा शासन निर्णय जारी झालेला आहे. आता शासन निर्णय जारी झालेला आहे. या शासन निर्णयामध्ये जो निधी वितरित करण्यात येणार आहे हा नेमका कोणत्या महिन्याचा आहे? मे महिन्याचा आहे का? ज्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी एप्रिलचा हप्ता जमा झालेला नव्हता त्यांच्यासाठी आहे का? मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता त्या दिव्यांग बांधवांसाठी आहे? हे प्रश्न कायम आहेत. कारण पहा, जर मे महिन्याच्या हप्ता वितरणाचा GR असता तर त्यामध्ये मे महिन्याचा उल्लेख असता, किंवा ज्या महिन्याचा हप्ता वितरण करण्याची साठी हा शासन निर्णय असता त्या महिन्याचा त्या ठिकाणी उल्लेख असता. परंतु GR हा संभ्रमित करणारा आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे. कारण यामध्ये निधी वितरण करण्यास तर मान्यता मिळालेली आहे, परंतु कोणत्या महिन्याचा निधी वितरण करण्यास मान्यता मिळालेली आहे हे स्पष्ट झालेलं नाही. जर हा मे महिन्याचा शासन निर्णय असेल तर मे महिन्याचा शासन निर्णय निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली असेल तर पोर्टलवरती तारीख देखील आपल्याला पाहण्यास मिळेल. लगेचच पोर्टलवरती तारीख देखील येणं अपेक्षित आहे. शासन निर्णय आला असेल, निधी मंजूर झाला असेल तर हप्ता वितरणाची तारीख आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. मे महिन्याचा हा हप्ता वितरणाचा जर शासन निर्णय असेल, निधी असेल मंजूर केलेला, तर आपल्याला आज किंवा उद्यापर्यंत पोर्टलवर तारीख पाहण्यास मिळेल. पण हा एप्रिलचा निधी आहे, मेचा निधी आहे का मार्चचा निधी आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहिलेल्यामुळे हा नेमका कोणत्या महिन्याचा निधी आहे हेही लाभार्थ्यांना समजलेलं नाही, स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सर्व कन्फ्यूज झालेले आहेत. परंतु कन्फ्यूज होऊन जाऊ नका. मे महिन्याच्या हप्ता वितरणाची ही प्रोसेस असेल, हा निधी असेल तर नक्कीच आज किंवा उद्यापर्यंत पोर्टलवर लगेचच आपल्याला मेसेज पाहण्यास मिळेल. काळजी करू नका. हा कोणत्याही महिन्याचा शासन निर्णय असो, कोणत्याही महिन्याची पैसे वितरणाची यामध्ये प्रोसेस असो, जशी प्रोसेस सुरू होईल तुम्हाला लगेच कळवण्यात येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.